नमस्ते, जय शिवराय. गेली अनेक दिवसापासून वाणीसाहेब शिरोली बुद्रुकमध्ये वाघाचं प्रमाण बिबट्या आणि त्या ठिकाणी वाघीण पण आहे. 2 पिल्लं आहेत. ती वाघीण जे रस्त्यावरून जाणारे येणारे लोक आहेत त्याच्यावरती हल्ला करते. जर या हल्ल्यामध्ये जर एखादा लहान मुलं असन किंवा एखादा माणूस जर दगावला तर ठीक आहे वन खातं त्यांना भरपाई देते, पण पैसे देऊन काय गेलेल्या माणसाची काय पैसे आले तरी काही भरपाई होणार नाही. कारण त्याचं कुटुंब जर उद्ध्वस्त झालं, एखादा करता माणूस जर घरातला गेला तर त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. त्याच्यामुळं वन खात्याने त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा. त्या ठिकाणी पिंजरा लावणं गरजेचे आहे. खरं तर ही वन खात्याची जबाबदारी आहे. सोसायटी शिरोली सोसायटी भागामध्ये जे फार उशीर पण नाही, 7:30च्या दरम्यान कारखान्यावरती जे कामगार जातात त्या कामगारांवरती 2-3 वेळेस हल्ले झालेले आहेत. पण त्यांच्यातही भीतीचं वातावरण होतं. त्यावेळेस काय वेळेस त्यांना कामावर जावं का नाही, परंतु रोजीरोटी आहे, कामावर नाही गेलं तर पैसा येणार कुठून. त्यामुळे त्यांचा जीव मुठीत धरून त्यांना कामावरती जायला लागत. या हल्ल्यात जखमी ज्यांच्यावरती हल्ला झाला ते प्रकाश चव्हाण हे या ठिकाणी आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत. आता त्यांच्या तर गाडीवरती पाठलाग केला त्यांनी, एक अर्धा किलोमीटर जवळजवळ पाठीमाग, त्याच्यातून ते सुदैवाने बचावले म्हणून आज त्या ठिकाणी आज आपल्याला ते पाहायला भेटतात. नाही तर घरातील कुटुंबातील एकच करता माणूस हा. तर असं जर होत असन आणि वन विभाग त्याच्याकडे दुर्लक्ष करत असन तर ही खेदजनक बाब आहे. जर वन विभागाने याच्याकडे जर इथून पुढच्या काळात जर दुर्लक्ष केलं तर शेतकरी संघटना निषेध मोर्चा त्यांच्या ज्या ठिकाणी जुन्नर या ठिकाणी कार्यालय त्याच्यावरती मोर्चा नेईल आणि त्यांना योग्य ते कारवाई करण्यास त्या ठिकाणी भाग पडेल. भुजबळचा मुलगा आळेफाट्यावरती 1-2 वर्षाचाच होता. फार मोठा आक्रोश त्या आईचा आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. आज एकतर त्यांना 10 वर्षांनी तो मुलगा झाला होता. त्याच्यानंतर अशी वेळ कुणावरती येऊ नये यासाठी वन विभागाने योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. शिरोली बुद्रुकमध्ये एक पंपाच्या जवळ एक सिमेंट कॉन्क्रीटचा पॅच मारलेला आहे. त्या पॅचच्या ठिकाणी एवढा मोठा खड्डा झालेला आहे. सार्वजनिक विभाग बांधकाम विभागाचे त्या ठिकाणी दुर्लक्ष आहे. त्या ठिकाणी मोटरसायकलवाल्याच्या रात्रीच्या जर ध्यानात जर तो खड्डा आला नाही तर त्या ठिकाणी अपघात होऊन त्या ठिकाणी एखादी महिला असन किंवा पाठीमागे बसलेला पुरुष दुर्घटना फार मोठी होऊ शकते. त्याच्यात दुर्दैवी कोणाला अजून काही झालं नाही, परंतु वेळेस जर त्यांनी तो खड्डा बुजवला तर होणारा अपघात त्या ठिकाणी टळू शकते. तर सार्वजनिक विभागाने बांधकाम विभागाने त्याची योग्य ती दखल घेऊन संबंधित ठेकेदार असन किंवा कोण असन त्यांना ती काळजी घ्यायला सांगावं, तो खड्डा बुजला जावा अशी आमची मागणी आहे. काही ठिकाणी तालुक्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचं काम म्हणतात, परंतु ते कामं निकृष्ट दर्जाची झाल्याची आपल्या निदर्शनास त्या ठिकाणी तुम्ही बरेच वेळा आणून दिलेले आहे, परंतु त्यावरही कुठली कारवाई होत नाही. त्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य तो नारायणगाव जुन्नर रस्त्याचं काम चालू आहे. साईड पट्ट्या भरतायत, त्याच्यावर रोलर फिरवतात, परंतु पाणीच मारत नाही. ते निकृष्ट, तुम्हाला सांगतो ना, हे उत्कृष्ट दर्जा फक्त कागदावरती दाखवला जातो. ऍक्च्युअली काम हे निकृष्ट दर्जाचंच आहे. साहजिक आहे, आम्हाला तर शंका येऊ शकते. जर समजा काम दर्जेदार होत नाही, ते काम दर्जेदार होणं गरजेचे. तुम्ही सांगा आता काम ते झाल्यानंतर मला वाटते 5 ते 6 महिने झाले असतील. 6 महिन्यानंतर त्या साईड पट्ट्या भरणं किती योग्य आहे? अशा याच्यामध्ये अनेक दुर्घटना झाल्यात, अनेकांना आपला जीव गमावा लागला. तर याला जबाबदार कोण? याला सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांना त्या ठिकाणी जबाबदार धरलं जावं. आणि जे काही असा गैरप्रकार होऊन काही ठिकाणी ते रिफ्लेक्टर आहेत, तर काही ठिकाणी ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत ते ठिकाणी व्हाईट पॅच त्यांनी मारणे गरजेचे, काही ठिकाणी नाही आहे. त्याच्यामुळे ते ध्यानात पण येत नाही. जैनच्या ठिकाणी तुम्ही सांगा, पहा तुम्ही लागलं असतं जाऊन, त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे का नाही आहे हे पण देण्यात येतं. आणि मग अशा ठिकाणी अपघात होतो आणि लोकांना नाहगाना आपला जीव गमावा लागतो. तर यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि जे नागरिक आहे त्या नागरिकांना योग्य न्याय द्यावा अशी शेतकरी संघटनेच्या वतीने मी ठिकाणी मागणी करतोय. शेतकऱ्यांचं तुम्ही सांगा, आजही शेतकरी अडचणीत आहे. ढगाळ वातावरण आहे, कांदे लागवड केलेली आहे, मरीचं प्रमाण त्या ठिकाणी खूप प्रमाणात आहे.
त्याच्यामुळं आणि पुढं बाजार काय होईल याची शाश्वत नाही. बाजार मिळाला तर केंद्र सरकार राज्य सरकारची आडमुठी धोरणं, चुकीची धोरणं याला शेतकऱ्याला सामोरं जायला लागते. आज कांद्याला थोडासा बाजार कुठेतरी भेटायला लागला तर केंद्र शासनाने लगेच त्या ठिकाणी निर्यात बंद केली. तुम्ही सांगा अशा परिस्थितीत शेतकरी कसा जगू शकतो? त्याच्यामुळं केंद्र सरकारने आपलं आडमुठे धोरण जरा थोडंसं बाजूला ठेवावं आणि शेतकऱ्याप्रती काहीतरी भावना एक त्यांना मुलांची शिक्षण आहेत. तुम्ही सांगा आज जर कांद्याला 400-500 रुपये जर बाजार कुठंतरी एकदा भेटला, लगेच केंद्र सरकारने ती निर्यात बंदी केली. वर्षातून 3-3, 4-4 वेळा तुम्ही त्याच्यावरती बंदी करताय. कसं जगायचे तुम्ही सांगा? 1 लाख रुपयाचा जवळजवळ खर्च येतोय आणि आता कांदा परत त्या ठिकाणी 8 महिने सांभाळून तो जर 150-200 रुपयांनी जात असेल तर त्याच्यात भांडवली खर्च निघत नाही. सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, नाहीतर शेतकरी संघटना त्या ठिकाणी आक्रमक होऊन त्या ठिकाणी आंदोलन छेडतीलच. आणि येणाऱ्या काळात इलेक्शन पुढे येणारच आहे. शेतकरी एकजूट त्या ठिकाणी दाखवून त्यांना योग्य तो त्या ठिकाणी दिशा देईल असं मला वाटतं. तुझं नाव काय? प्रकाश चव्हाण माझं नाव. शिरोली बुद्रुकचाच रहिवासी आहे मी. सोसायटीच्या कॉर्नरपासून संध्याकाळी 7च्या दरम्यान मी वरती शेताकडे येत होतो घराकडं. तर चेअरमन साहेबांच्या गेट समोरच तिथून त्या बिबट्याने पाठलाग चालू केला, अगदी 1.5 फुटाच्या अंतरावर गाडीच्या मागे. माझं पहिले 40-45 स्पीड, मी डायरेक्ट 55-60च्या स्पीडला गाडी गेली, कारण ते स्पीडच मला माहीत नाही झालं की आपण काय स्पीडला चाललोय. आणि अजितरावच्या कुंपणाला घासून गाडी त्याच्या घरापुढे नेल्यानंतर त्यांनी मागं पलायन केलं रिटर्न. एवढा जबरदस्त पाठलाग त्यांनी माझा केला होता. तुमची मागणी काय? नाही, याचा आहे ना पिंजरा लावून बंदोबस्त करण्यात यावा. बिबट्यांची संख्या शिरोली बुद्रुकमध्ये भयानक आहेची, पण आत्तापर्यंत मनुष्यावर हल्ला करण्याचं जे प्रमाण आहे ते आत्तापर्यंत या 2 हप्त्यामध्ये 4 हप्त्यामध्ये जास्त वाढले. माझ्या आधी 8 दिवसापूर्वी एक प्रमोद थोरवे म्हणून त्याच्या मुलावर अटॅक केला होता संध्याकाळी 8:30च्या दरम्यान. त्याच्या आधी दीपक बांगर यांच्यावर बी हल्ला केला होता. आणि माझं झाल्यानंतर अगदी 10व्या मिनिटाला उदयबागच्या तिथं 2 माणसांचा, शिरोलीच्याच माणसांचा पाठलाग केला त्यांनी. तर अनिल थोरवेंच्या शेडपर्यंत ती माणसं वाघ त्यांच्या मागं पळत आतमध्ये घुसले, तिथून पलायन त्यांनी परत केलं. म्हणजे ते पिल्लासह मादी किंवा नर काहीतरी आहे तिथं जवळपास, त्यांचा बंदोबस्त झाला तर मनुष्याला धोका होणार नाही. आम्ही आत्तापर्यंत वाघ पाहिले नाहीत किंवा पाहत नाही असा विषय नाही, वाघ पाहतोय, पण माणसावर हल्ला करण्याची किंवा पाठीमागं लागण्याची अशी पहिलीच घटना आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.